संपूर्ण सुवार्ता वाहिनीमध्ये पुन्हा एकदा प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये तुमचं स्वागत आहे. पेंटेकॉस्टकडे वाटचाल ही नवीन शिक्षण मालिका आपण सुरू केलेली आहे आणि यापैकी पहिले 3 भाग झालेले आहेत. पहिल्या भागामध्ये पेंटेकॉस्ट म्हणजे काय आणि त्यामध्ये आपण शिकलेलो आहोत की विश्वासणाऱ्यांकरिता पेंटेकॉस्टचा अर्थ काय आहे. दुसऱ्या भागामध्ये आपण बघितलं की पवित्र आत्मा कोण आहे आणि तिसऱ्या भागामध्ये आपण बघितलेले की पवित्र आत्म्याचं कार्य काय आहे. आज हा चौथा भाग आहे, परंतु पहिले 3 भाग जर तुम्ही बघितले नाही त्या डिस्क्रिप्शन मध्ये तुम्हाला त्याची लिंक आढळेल. निश्चित ते पहा. पवित्र आत्मा आणि तुम्ही. पवित्र आत्मा संगती आपला संबंध कधी सुरू झालेला आहे आणि पुढं पवित्र आत्म्याची भूमिका आमचं जडणघडण करण्यामध्ये, ख्रिस्ती जीवनामध्ये, ख्रिस्ती विश्वासामध्ये वाढवण्याकरिता आमचं पालन पोषण संगोपन करण्यामध्ये काय आहे, कशा प्रकारे तो आम्हाला टप्प्याटप्प्याने प्रभूमध्ये वाढवतो, हे आज आपण संक्षिप्त अतिशय ठळक मुद्दे आपण याविषयी बघणार आहोत. नेहमीप्रमाणे तो आपण सुरू करूया. विश्वासणाऱ्यांमध्ये पवित्र आत्म्याचं कार्य हे समजण्यासाठी मी तुम्हाला एक प्रश्न विचारतो. समजा पवित्र आत्मा येशू ख्रिस्ताने पित्याकडे विनंती करून पाठवला नसता तर काय झालं असतं? तर येशूच्या शब्दामध्ये तर आम्ही अनाथांसारखं जीवन जगलो असतो. येशू म्हणाला की मी तुम्हाला अनाथ असं सोडणार नाही, तर मी दुसरा कैवारी तुमच्यासाठी पाठवतो. तर परंतु आज बरेच विश्वासणारे पवित्र आत्मा त्यांच्या मध्ये असताना देखील ते आपलं आत्मिक जीवनात अनाथांसारखं जगत आहेत. परंतु आज आम्ही ह्या शिक्षणाच्या द्वारे प्रोत्साहन देऊ इच्छितो की पवित्र आत्मा तुमच्यामध्ये, तुमच्या संगती फक्त नाहीये, तर तुमच्यामध्ये तो आहे आणि तो तुम्हाला सहाय्य करण्यासाठी आलेला आहे. योहान 14:16, 18 आणि 26 निश्चित वाचा आणि हा जो दुसरा कैवारी का आलेला आहे हे आता आपण बघणार आहोत. पहिली गोष्ट म्हणजे येशू ख्रिस्ताने पवित्र आत्म्याला कैवारी म्हटलेला आहे. ग्रीक भाषेमध्ये कैवारीसाठी पॅराक्लेटॉस हा शब्द आहे. पॅराक्लेटॉस या शब्दाचा अर्थ सल्लागार, मदतनीस, मध्यस्थ, वकील, बाजूने उभा राहणारा, बळ देणारा, अशा प्रकारे या ग्रीक शब्दाचा अर्थ होऊ शकतो. ग्रीक शब्द म्हणजे याच्या पाठीमागं कारण असं ग्रीक शब्द वापरण्याचा, कारण का नवा करार प्रथम ग्रीक भाषेमध्ये दिला गेला आणि मग ह्या ठिकाणी पॅराक्लेटॉस हा शब्द येशूने पवित्र आत्म्यासाठी वापरला आणि त्याचं भाषांतर मराठीमध्ये कैवारी असं करण्यात आलेलं आहे. तर हे जे कार्य तुमच्या समोर स्क्रीनवरती आहे, सल्लागार, मदतनीस, मध्यस्थ, वकील, बाजूने उभा राहणारा, बळ देणारा, हे सर्व कार्य तुमच्या माझ्यासाठी पवित्र आत्मा करतो. तुमचं जर तारण झालेले तर पवित्र आत्मा तुमच्यामध्ये वस्ती करण्यासाठी आलेला आहे. प्रत्येक तारण पावलेल्या व्यक्तीमध्ये पवित्र आत्मा वस्ती करतो. कशासाठी? ते ह्या सर्व कार्य, या सर्व गोष्टी तो आमच्यासाठी करत असतो आणि त्यासाठी तो आलेला आहे. सविस्तर आता आपण बघणार आहोत की विश्वासणाऱ्या संगती पवित्र आत्म्याचा संबंध आणि पवित्र आत्म्याचं कार्य काय आहे. पहिली गोष्ट म्हणजे की नवीन जन्माविषयी किंवा नवीनीकरणामध्ये पवित्र आत्म्याचं कार्य आपल्याला पाहायला मिळतं. तर या अगोदरच्या एपिसोडमध्ये पवित्र आत्म्याचं कार्य यामध्ये काही याच्याविषयीच मुद्दे आपण हाताळलेले आहेत की आम्ही अविश्वासणारे असताना कशा प्रकारे पवित्र आत्मा, देवाचं वचन आम्ही ऐकल्यानंतर त्या वचन घेऊन पवित्र आत्मा आमच्या आत्म्याला प्रज्वलित करतो, मृत झालेल्या आमच्या आत्म्याला तो जिवंत करू लागतो. ही प्रक्रिया पवित्र आत्मा करत असतो. योहान 16:8 मध्ये असं म्हटलेलं आहे, तो म्हणजे पवित्र आत्मा येऊन पापाविषयी, नीतिमत्वाविषयी व न्यायनिवाड्याविषयी जगाची खात्री करील. तर इथून आमचा पवित्र आत्म्या संगतीचा संबंध सुरू होतो की आम्ही अविश्वासणारे असतानाच पवित्र आत्मा येऊन आमच्या आत्म्यामध्ये काम करू लागतो. कारण का आम्हाला आता देवाचं वचन आम्ही ऐकलेले, वाचलेले, बघितलेलं असेल आणि त्याद्वारे पवित्र आत्मा आम्हाला टोचणी लावायला सुरुवात करतो, आमच्या पापाची खात्री द्यायला सुरुवात करतो आणि येशू ख्रिस्तच हा उद्धार करता आहे आणि तारणाचा मार्ग आहे, सत्य आहे, याची साक्ष पवित्र आत्मा आम्हाला द्यायला लागतो. तुम्हाला पापाची जाणीव पवित्र आत्माच करून देतो. योहान 16:7-11 निश्चित वाचा. आणि पुढे आपण पाहतो की पवित्र आत्मा तुमच्यामध्ये नवीन आत्मिक जन्माचं कार्य करतो. योहान 3:1-8 या ठिकाणी निकोदेम येतो, येशूला भेटत आहे आणि तो नव्या जन्माविषयी
ज्यांची चर्चा होते, त्यावेळेस येशू त्या ठिकाणी उल्लेख करतो, सांगतो की जो नवीन जन्म आहे, ज्याला आपण तारण देखील म्हणतो, ते कसं होतं की जसा वारा येतो आणि आपलं कार्य करून जातो, पण जगाला ते समजत नाही. पण ज्याचं त्या जन्म झालेला आहे आत्म्याच्या द्वारे, त्याला ते समजतं. तर पवित्र आत्म्याचं कार्य हे जरी न दिसणार असलं, पण तरी देखील तुम्ही अविश्वासामध्ये असतानाच पवित्र आत्मा तुमच्यात कार्य करू लागतो. तुम्ही जो पश्चाताप केलेला आहे, तुम्ही जे येशू ख्रिस्ताचा जो साक्षात्कार तुम्हाला झाला की तोच उद्धार करता आहे, आणि नंतर मग प्रभू येशू ख्रिस्ताला तुम्ही जे प्रभू म्हणून स्वीकारला अंतःकरणात आणि मुखाने कबूल केलं, हे सर्व काही पवित्र आत्म्याने देवाच्या कृपेमुळे तुमच्यामध्ये घडून आलेलं आहे. तुम्ही स्वतःहून ते घडवून आणलेलं नाही, किंवा कोणत्या सेवकामुळे, कोणत्या तरी तत्वज्ञानामुळे किंवा मोठ्या मोठ्या शब्दांमुळे झालेलं नाही आहे. हे निव्वळ पवित्र आत्म्याचं कार्य तुमच्या जीवनामध्ये झालेलं आहे तारणाच्या द्वारे. तर आपल्याला पाहायला मिळतं की अशा प्रकारे पवित्र आत्म्याचा संबंध इथून सुरू झालेला आहे, आमचं तारण घडून आणण्यापासून. तर आता हे जे तारण झालेलं किंवा नवीन आत्मिक जन्म जो झालाय, तो तत्काळ होतो, म्हणजे तो त्या क्षणाला तो होतो. आमच्यामध्ये तो बदल, आत्मिक बदल, आमचा आत्मा जागृत केला जातो. आत्मिक मरणातून आम्ही जीवनाकडे क्षणांमध्ये येतो. याला आत्मिक पुनरुत्थान म्हटलेलं आहे. एफेस 2:1 आणि 5 मध्ये असं म्हटलेलं आहे, तुम्ही आपले अपराध व आपली पातके यामुळे मृत झालेले होता, ख्रिस्ताबरोबर आपणाला जिवंत केले. तर ज्यावेळेस आम्ही पापामध्ये मेलेलो होतो, आमचा आत्मा पूर्णपणे मेलेला होता, देवाविषयीची कोणती आम्हाला जाणीव नव्हती. अशा वेळेस देवाचं वचन आम्हाला आमच्यापर्यंत पोहोचल्यानंतर पवित्र आत्म्याने ते वचन घेऊन, पवित्र आत्म्याने आम्हाला त्या पापातून, त्या मरणातून उठवलेलं आहे. आम्हाला आत्मिकरित्या पुनरुत्थानाचा अनुभव दिलेला आहे. आम्ही ख्रिस्ताबरोबर आता उठवले गेलेलो आहोत. तर नवीन जन्मामध्ये पवित्र आत्म्याचं कार्य आम्हाला विश्वासणाऱ्यांमध्ये पाहायला मिळतं. तिथून तुमचा आणि पवित्र आत्म्याचा संबंध सुरू झालेला आहे. परंतु पवित्र आत्म्याचा तुमच्याशी संबंध तिथं संपत नाही की तारण करून तो तुम्हाला सोडून देत नाही. लक्षात घ्या, नाहीतर मग आम्ही अनाथच राहिलो असतो, आत्मिकरित्या अनाथ राहिलो असतो. तर पवित्र आत्मा आपल्यामध्ये केवळ नवीन जन्मच घडवून आणत नाही, तर तो आपल्यामध्ये राहण्यास येतो. प्रियानो, हे फार महत्वाचं आहे की फक्त तो आम्हाला तसंच सोडलेलं नाही. म्हणून येशू म्हणाला ना की तो पवित्र आत्मा दुसरा कैवारी मी पाठवत आहे आणि तो तुमच्या संगती येऊन तुमच्यामध्ये तो राहील. तर हा पवित्र आत्मा आमच्यामध्ये वस्ती करतो. कशासाठी वस्ती करतो? का तो आमच्यामध्ये वस्ती करायला आलेला आहे? तर देवासंगती आम्हाला संबंध जोडता यावा. फक्त जन्म देऊन त्याने आम्हाला सोडलं नाही, तर आता ज्याच्या जो आमचा पिता आहे, स्वर्गीय पिता जो आहे, त्याच्या संगती आमचा संबंध, त्या संबंधामध्ये आम्ही जिव्हाळ्याच्या संबंधामध्ये मी वाढावं, म्हणून पवित्र आत्मा आमच्यामध्ये वस्ती करण्यासाठी आलेला आहे. योहान 14:16-17 असं म्हटलेलं आहे, मी पित्याला विनंती करीन, मग तो तुम्हाला दुसरा कैवारी म्हणजे सत्याचा आत्मा देईल, अशासाठी की त्याने तुम्हाबरोबर सदा सर्वदा राहावे. तो तुम्हाबरोबर राहतो व तुम्हामध्ये वस्ती करेल. आता या शेवटच्या शब्दांकडे लक्ष द्या. तो शिष्यांना म्हणत आहे, तो तुम्हाबरोबर राहतो व तुम्हामध्ये वस्ती करेल. तो ज्यावेळेस येशू ख्रिस्त या भूतलावर होता आणि शिष्यांना तो शिकवत होता, त्यावेळेस पवित्र आत्मा त्यांच्या बरोबर होता. परंतु नंतर मग पवित्र आत्मा त्यांच्यामध्ये आलेला आहे. नव्या करारामध्ये आणि जुन्या करारामध्ये पवित्र आत्म्याच्या कार्यामध्ये हाच फरक आहे. जुन्या करारामध्ये पवित्र आत्मा फक्त असायचा, तो यायचा, कार्य करण्यासाठी तो सहाय्य करायचा. परंतु तो जे इस्रायली होते किंवा देवाचे लोक होते, संदेष्टे असतील, अभिषिक्त असतील, त्यांच्यामध्ये तो वस्ती करत नव्हता. आता मात्र आमच्यामध्ये तो एक वेगळ्या प्रकारे राहतो, तो आमच्यामध्ये वस्ती करतो. आता या ठिकाणी आपल्याला महत्वाची गोष्ट ही आहे की येशू ख्रिस्ताने विनंती केली आणि मग पित्याने तो कैवारी आत्मा, सत्याचा आत्मा पाठवलेला आहे. तो आता फक्त आमच्यासाठी आमच्या बरोबर नाहीये, तो आमच्यामध्ये वस्ती करतो. का वस्ती करतो? तर हे फार महत्वाचे आहे की देव जो पिता आणि देव जो पुत्र यांच्या संगती आमचा संबंध प्रस्थापित करण्यासाठी. प्रियानो, पुन्हा लक्षात घ्या की नवा जन्म देऊन
त्यांनी जर आम्हाला सोडलं असतं, तो आमच्यामध्ये वस्ती करायला आला नसता, तर आम्ही आमच्या पित्याच्या संबंधामध्ये वाढू शकलो नसतो. रोमकरासपत्र 8 अध्याय 9 वचनामध्ये स्पष्ट सांगितलंय की जे आत्म्यापासून जन्मलेले आहेत किंवा जे आत्म्याच्या द्वारे आहेत तेच ख्रिस्ताचे आहेत. देवासंगती आपला संबंध प्रस्थापित करण्यासाठी तो आपल्यामध्ये वस्ती करतो. जर तो आपल्यामध्ये राहिला नसता तर आपण देवाचे झालो नसतो, हे स्पष्ट रोम 8:9 मध्ये सांगितलेलं आहे. पवित्र आत्मा आपल्यामध्ये वस्ती करतो म्हणून देव जो पिता व देव जो पुत्र यांच्याशी आपलं नातं जुळतं. लक्षात घ्या, कारण ह्याच पवित्र आत्म्याच्या द्वारे आपण पित्याला आबा बाबा हाक मारू शकतो आणि येशूला प्रभू म्हणू शकतो. तर हे फार महत्वाचं आहे की पवित्र आत्मा तुमच्यामध्ये वस्ती करायला का आलेला आहे. तुम्हाला तुमचं तारण करून तुम्हाला का सोडून दिलं नाही, कारण मग तुम्ही अनाथ झाला असता, आणि जर तुम्ही अनाथ झाला असता तर मग पित्याला तुम्ही आपला आबा म्हणू शकला असता का आणि येशूला प्रभू म्हणू शकला असता का. अजिबात नाही. म्हणून विश्वासणारे या नात्याने तुमच्या जीवनामध्ये तुमचे आत्मिक जडणघडण करण्यासाठी, तुमचं संगोपन करण्यामध्ये पवित्र आत्म्याचा जो भूमिका आहे ती आम्ही फार गांभीर्याने घेतली पाहिजे. पुढे पवित्र आत्मा आपल्यामध्ये राहतो म्हणून आपलं शरीर हे आता देवाचं मंदिर आहे. 1 कोरिंथीचा 6 अध्याय 19 वचनामध्ये आपण हे वाचतो. प्रियांनो, तो फक्त देवासंगती संबंध जोडत नाही तर आमच्यामध्ये तो वस्ती करत आहे, म्हणून आता आमचं शरीर जे आहे ते देवाचं मंदिर आहे. इथं मी हे मंदिर या शब्दाकडे विशेष करून तुमचं लक्ष वळवतो. मंदिर ह्या ठिकाणी जुन्या कराराच्या मंदिराविषयीचा संदर्भ जर घेतला, त्याच्यातून जर तुम्हाला समजावून सांगायचं झालं तर जुन्या कराराचं जे काय मंदिर होतं किंवा निवास मंडप होतं त्याला 3 भाग होते: अंगण, पवित्र स्थान आणि परमपवित्र स्थान. परमपवित्र स्थानामध्ये देवाची जिवंत समक्षता प्रगट व्हायची, देवाचं गौरव त्या ठिकाणी प्रगट होतं. तर या ठिकाणी मंदिर हा शब्द जो पावलाने वापरलाय तो त्या अर्थाने वापरलाय, म्हणजे परमपवित्र स्थान. आता आपण देवाचं परमपवित्र स्थान आहोत. पवित्र आत्मा आमच्यामध्ये वस्ती करतो म्हणजे अंगणामध्ये नाहीये, पवित्र स्थानामध्ये नाही, परमपवित्र स्थान, जिथं देवाचं गौरव, देवाचे जी काय जिवंत समक्षता आहे ती आमच्यामध्ये आता वस्ती करते. जे इस्रायल लोक होते त्यांना जो मेघस्तंभ आणि अग्निस्तंभ जो आहे तो त्यांच्या बाहेर होता, पण आता आपण असं म्हणूया प्रतिकात्मकरित्या तुम्हाला समजावून सांगण्यासाठी मी सांगत आहे की आता तो मेघस्तंभ, अग्निस्तंभ, देवाची जिवंत प्रगट समक्षता आणि गौरव आता आमच्यामध्ये आहे, याचा आम्हाला विसर नाही पडला पाहिजे. पवित्र आत्मा आपल्याला फक्त आपलं मंदिर शुद्ध करण्यासाठीच तो काम करत नाही, तर ते शुद्ध ठेवण्यासाठी देखील तो सहायता करतो. तो फक्त आपल्यामध्ये वस्ती करत नाही, तर तो आमचं जीवन प्रतिदिवशी ख्रिस्ताच्या प्रतिरूपामध्ये बदलण्यासाठी त्या शुद्धीकरणाच्या प्रक्रियेमध्ये पवित्र आत्मा आम्हाला सहाय्य करतो. तर मग हा तिसरा मुद्दा आहे की तो फक्त आमच्यामध्ये वस्ती करतो आणि देवासंगती संबंध आमचा प्रस्थापित करतो, प्रभू संगती आमचे संबंध प्रस्थापित करतो, देवाच्या समक्षतेचं तो घेऊन येतो आमच्या जीवनामध्ये, तिथंच तो थांबत नाही. आता आम्ही जर त्याचं मंदिर झालेलो आहोत तर त्या मंदिराला दररोज शुद्ध ठेवण्यासाठी, कोणत्याही परिस्थितीमध्ये शुद्ध ठेवण्यासाठी पवित्र आत्मा आम्हाला सहाय्य करतो. परंतु मग तो आमचं जीवन याचं शुद्धीकरण करण्यामध्ये आम्हाला सहाय्य का करतो, तर आम्ही फळ द्यावं म्हणून. आपलं तारण झालं तेव्हा आपण तत्काळ परिपूर्ण झालो नाही. निश्चितच ज्यावेळेस तुमचं तारण झालं तेव्हा तुमचा जो आत्मा आहे तो आत्मा जिवंत केला गेला, पण तुमचं मन, जिथं तुमचे विचार, भावना, इच्छा हे सर्व काय त्या ठिकाणी असतं, ते तुमचा जो जीव आहे तो जीव मात्र नवीन झालेला नाही. त्याचं नवीनीकरण होणं गरजेचं आहे. म्हणून रोमकरासपत्राचा 12 अध्याय 1 वचनात आणि 1 आणि 2 वचनात सांगितले की आमच्या मनाचं नवीनीकरण आम्ही केलं पाहिजे. तर त्यालाच आपण शुद्धीकरण आपण म्हणूया, इंग्लिशमध्ये त्याला सायंटिफिकेशन म्हणतात. हे शुद्धीकरणाची ही प्रक्रिया आहे, हे एकदम एका क्षणामध्ये होत नाही, ही प्रक्रिया प्रोसेस आहे, ज्याद्वारे पवित्र आत्मा आपल्याला ख्रिस्ताच्या प्रतिरूपामध्ये बदलण्याच्या कार्य सातत्याने करत असतो. पुन्हा मी सांगेल की तो फक्त आमचा नवीन जन्म करून आम्हाला सोडून देत नाही, तो आमच्यामध्ये वस्ती करायला येतो. तो वस्ती करायला काय येतो की देवासंगती आमचा संबंध, प्रभू संगती आमचा संबंध जिव्हाळ्याचा व्हावा, आणि
आम्ही देवाचं मंदिर बनावं. पण मग ते मंदिर तो तसं सोडत नाही. तर आता तो ते आमचं जीवन जे आहे त्याचं शुद्धीकरण प्रतिदिवशी आमच्या मनाचं नवीनीकरण करण्याची प्रक्रिया तो सुरू करतो आणि आम्ही त्याला त्याच्यामध्ये सहाय्य केलं पाहिजे हा शब्द चुकीचा आहे. आम्ही त्याला प्रतिसाद दिला पाहिजे. आम्ही त्याला सहाय्य करण्याची गरज नाही. आम्ही त्याला प्रतिसाद दिला पाहिजे आणि मग हा पवित्र आत्मा दररोज आमच्या मनाचं नवीनीकरण वचनाच्या द्वारे करत असताना आम्ही ख्रिस्ताच्या प्रतिरूपामध्ये सातत्याने बदलत जातो, गौरवातून गौरवामध्ये बदलत जातो. ख्रिस्ती व्यक्तिमत्वाकरिता आपल्यामध्ये विशेष गुणधर्म तो तयार करतो, ज्यांना आम्ही आत्म्याची फळं म्हणतो. गलतीकरसपत्र 5 अध्याय 23 आणि 24 वचनामध्ये आपल्याला पाहायला मिळतं. तर प्रियानो, मी हे काय सांगत आहे की शुद्धीकरण तो कायसाठी करतो? आमच्या मनाच्या नवीनीकरणामध्ये तो आम्हाला सहाय्य का करतो? कारण त्या मनाचं शुद्धीकरण जोपर्यंत होणार नाही तो आमच्यातून फळं दिसणार नाही. आणि ही आत्म्याची फळं काय? तर ख्रिस्ताचं जीवन आहे. ख्रिस्ताचं जीवन या फळांच्या द्वारे जगाला आमच्यातून तोपर्यंत स्पष्टरित्या दिसणार नाही जोपर्यंत आमच्या अंतःकरणाचं शुद्धीकरण प्रतिदिवशी होणार नाही. आता पवित्र आत्मा फक्त आपल्याला शुद्धच करत नाही, तर तो सेवेसाठी आम्हाला सामर्थ्याने युक्त देखील करतो. हा पुढचा मुद्दा आहे. पुढचं कार्य विश्वासणाऱ्यांमध्ये आहे. मी हे शिकवते तुम्हाला की तुमच्या तारणापासून पवित्र आत्म्याचं जे कार्य तुमच्यामध्ये सुरू होतं, पवित्र आत्मा तुमचं संगोपन कसं करतो, तुम्हाला कसं प्रभूमध्ये वाढवतो, हे 4 टप्पे महत्वाचे तुम्हाला मी शिकवत आहे. 4था टप्पा आहे की तो आम्हाला सामर्थ्याने युक्त करतो. सामर्थ्याने युक्त कशासाठी करतो? आमच्या नवीनीकरणासाठी किंवा शुद्धीकरणासाठी नाही. प्रेषितांची कृत्य 1 अध्याय 8व्या वचनामध्ये काय म्हटलेलं आहे? परंतु पवित्र आत्मा तुम्हावर येईल तेव्हा तुम्हाला सामर्थ्य प्राप्त होईल, तुम्ही माझे साक्षी व्हाल. तर प्रियानो, हे लक्षात घेतलं पाहिजे की हे अभिवचन नवीनीकरणासाठी नाहीये. पवित्र हे जे सामर्थ्याने भरण्याचं अभिवचन नवीनीकरणासाठी किंवा शुद्धीकरणासाठी नाही. इंग्लिशमध्ये शब्द आहे की आमच्या जस्टिफिकेशन किंवा सॅन्क्टिफिकेशनसाठी नाही, आम्हाला नीतिमान ठरवण्यासाठी नाही किंवा आमचं शुद्धीकरण करण्यासाठी नाही. हे पवित्र आत्मा निश्चित आमच्या जीवनामध्ये हे करतो. आमचं तारण होतं त्यावेळेस आम्ही नीतिमान ठरलेलो आहोत आणि नंतर मग आमचं शुद्धीकरण तो सुरू करतो. परंतु सामर्थ्याचं अभिवचन सेवेसाठी आहे. तुमचं तारण झालेलं आहे, तुमचं शुद्धीकरण दररोज होत आहे. प्रभू येशू ख्रिस्त येऊपर्यंत आम्ही त्याच्या प्रतिरूपामध्ये बदलत राहणार आहोत. एकदम एका दिवसात बदलणार नाहीये. परंतु त्या मधल्या समयामध्ये आमचं शुद्धीकरण होत असताना तो आम्हाला सामर्थ्याने भरतो की आम्ही जाऊन सामर्थ्याने त्या येशूची सेवा किंवा आम्हाला दिलेली सेवा आम्ही करावी, आम्ही त्याचे साक्षी व्हावे. याविषयी सविस्तर शिक्षण आपण पवित्र आत्म्याचा बाप्तिस्मा या शिक्षणाच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत. ते नंतर आपण बघूया. पण या मुद्द्यामध्ये आपण आता पुढे जाऊया. येशू व बाप्तिस्मा करणारा योहान याला पवित्र आत्म्याचा बाप्तिस्मा असं म्हणतात. म्हणून हा एक वेगळा अनुभव आहे. तुमचं नवीनीकरण झाल्यानंतर म्हणजेच तुमचं तारण झाल्यानंतर पवित्र आत्म्याचा बाप्तिस्मा हे एक वेगळा अनुभव बायबलमध्ये आपल्याला पाहायला मिळतो. या अनुभवाचा उद्देश काय आहे? तो तुम्हाला सामर्थ्याने का भरतो? तुमच्या वैयक्तिक जीवनामध्ये, तुमच्या व्यवहारिक जीवनामध्ये, जॉबमध्ये, तुमच्या व्यवसायामध्ये तुम्ही फार यशस्वी व्हावं म्हणून का? अजिबात नाही. तर जो उद्देश आहे सामर्थ्याने भरण्याचा उद्देश आहे सेवेसाठी सामर्थ्य. पण का सेवेसाठी हे सामर्थ्य का आवश्यक आहे? प्रेषित 10:38 मध्ये याचं उत्तर मिळतं आणि तिथं असं म्हटलेलं, नासरी येशूला देवाने पवित्र आत्म्याचा व सामर्थ्याचा अभिषेक केला. तो सत्कर्मे करीत व सैतानाच्या सत्तेखाली असलेल्या सर्वांना बरे करीत फिरला, कारण देव त्याच्या बरोबर होता. येशू ख्रिस्ताला देखील पवित्र आत्म्याच्या अभिषेकाची गरज होती, कारण का तो पूर्ण मानव आणि पूर्ण देव होता. तो आणि तो पूर्ण मानव असल्यामुळे पवित्र आत्म्याच्या द्वारेच त्याला सेवा करावी लागलेली आहे. तर मग पवित्र आत्म्याचं सामर्थ्य जर प्रभू येशू ख्रिस्ताला सैतानाच्या सत्तेखालून लोकांना सोडण्यासाठी जर आवश्यक होतं आणि सर्व प्रकारचे बंधनं तोडण्यासाठी आवश्यक होतं, तर तुम्हाला आणि मला ह्या सामर्थ्याची कितीतरी जास्त करून गरज आहे. ते आज देखील उपलब्ध आहे प्रियानो, ते संपलेलं नाही आहे. तर मुद्दा आपण ह्या ठिकाणी जो घेतलेला आहे की
तो फक्त आमचं तारण करत नाही, तो फक्त आमच्यामध्ये राहून देवासंगती आमचा संबंध जुळवण्यासाठी तो आम्हाला सहाय्य करत नाही. तो फक्त आम्हाला शुद्ध करत नाही यासाठी की आम्ही फळं द्यावेत, तर त्या फळांच्याद्वारे जसं ख्रिस्ताचं जीवन दिसतं, तसं सामर्थ्याच्याद्वारे, पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याच्याद्वारे येशू ख्रिस्ताची सेवा मंडळीच्याद्वारे ना आणि तुमच्या आणि माझ्याद्वारे पुढं आज देखील चालू आहे. तो येऊपर्यंत ते असणार आहे. शेवटी आपण बघूया की पवित्र आत्मा आणि तुम्ही, एक तक्ता तुमच्या समोर आहे. नवीन आत्मिक जीवनाचं कार्य, आणि ते कशासाठी, तर आमचं तारण होण्यासाठी. दुसरा, पवित्र आत्मा आमच्या संगती कसं कार्य करतो, आपल्यामध्ये तो वस्ती करतो. कशासाठी वस्ती करतो, देवासंगती संबंध जोडण्याकरिता. तिसरं, शुद्धीकरण आमचं तो करतो, शुद्धीकरणामध्ये सहाय्य करतो. का करतो शुद्धीकरण, यासाठी की आत्मिक फळं म्हणजे ख्रिस्ताचं जीवन, ख्रिस्ताचं गुणधर्म आमच्यातून बाहेर दिसावे जगाला. चौथी गोष्ट, सामर्थ्याने युक्त करतो. कशासाठी, सेवेसाठी. यासाठी की अद्भुत चिन्ह चमत्कार आमच्याद्वारे येशूची जी सेवा आहे ती पुढे देखील तो येऊपर्यंत चालू राहावी. तर अशा प्रकारे तुम्ही आणि पवित्र आत्मा या आपण आजच्या ह्या व्हिडिओमध्ये शिकलेलो आहोत की कशा प्रकारे आमचं आत्मिक संगोपन करण्यासाठी पवित्र आत्मा 4 टप्प्यांमध्ये आमच्या जीवनामध्ये कार्य करतो. प्रियानो, आता इथंच मी थांबत आहे. माझा विश्वास आहे की या ठळक जरी मुद्दे मी घेतलेले असले, सर्वच मुद्दे या व्हिडिओमध्ये येऊ शकत नाही, परंतु मूलभूत पाया तुमच्यामध्ये आणि पवित्र आत्मामध्ये कसा संबंध आहे, कसं तो तुमचं संगोपन करत आहे, हे समजण्यामध्ये निश्चितच तुम्हाला सहाय्य झाले असेल. या ठिकाणी मी थांबतो. येशूच्या नावामध्ये आमेन.